धम्मबंधू आणि भगिनींनो, बुद्ध धम्म हा नुसता तत्वज्ञानाचा विषय नाही. तत्वज्ञान हे अनेकदा स्पेक्युलेटिव्ह असतं. स्पेक्युलेट म्हणजे अंदाज करणं, कल्पना करणं. म्हणून जास्तीत जास्त फिलॉसॉफी, तत्वज्ञान हे स्पेक्युलेटिव्ह फिलॉसॉफी म्हणून गणलं जातं. उदाहरणार्थ, जग कोणी निर्माण केलं माहीत कोणाला काही नाही. अंदाज केला जातो की कोणीतरी अशी अलौकिक शक्ती असली पाहिजे, अदृश्य, सर्व सामर्थ्यवान, ज्यानं ते निर्माण केलं. म्हणून जग ईश्वरानं निर्माण केलं असं म्हटलं जातं. स्पेक्युलेशन आहे, अंदाज आहे, खात्री कशाचीच नाही. मनुष्य मेल्यानंतर काय होतं कोणाला काही माहीत नाही. स्पेक्युलेशन आहे, अंदाज आहे की एक तर मेल्यानंतर तो म्हणे दुःख भोगत बसतो किंवा सुख भोगत बसतो, ज्याला स्वर्ग आणि नरक असं म्हटलं जातं. मनुष्य कुठून आला काही कल्पना नाही. मग तिथे तर्क केला जातो, अंदाज केला जातो की कदाचित मागचे काही जीवन असतील, आयुष्य असतील आणि त्यामधूनच मनुष्य म्हणून जन्मास आला. मनुष्याचं सुख दुःख कुठे आहे तर व्यवहारामध्ये मनुष्य वावरतो, सुख मिळतं, दुःख मिळतं, अशा ऊन सावलीच्या खेळामध्ये तो जगतो. आणि मग त्याचं मन असं होतं की सुख काही कायम नसतं, दुःखही कायम नसतं. काही लोकांना खूप सुख मिळतं, काही लोकांना फार दुःख मिळतं. का होतं असं तर हे कोणीतरी देत असलं पाहिजे, कोणाचं त्याच्यावरती नियंत्रण असलं पाहिजे, कोणाचा तरी अधिकार असला पाहिजे. म्हणून मग ईश्वरच सुख देतो, ईश्वरच दुःख देतो असा एक अंदाज केला गेला, स्पेक्युलेशन केलं गेलं. आणि मग माणसाला तो सुखानं जगायचं असतं, दुःख नको असतं. मग सुख जास्तीत जास्त कसं मिळेल तर मग त्याचा विचार होतो की ज्या अर्थी आपल्या हातातच काही नाही सुखदुःख, ते जर दुसऱ्याच्याच हातात आहे, ईश्वराच्याच हातात आहे, तर मग त्याच्याकडेच मागितलं पाहिजे, त्याला प्रसन्न केलं पाहिजे, त्याला आपलंसं केलं पाहिजे. स्पेक्युलेशन आहे, अंदाज आहे, तर्क आहे. यातली कुठलीही गोष्ट सिद्ध झालेली नाही, सिद्ध होऊ शकत नाही. तर जास्तीत जास्त धर्म हे असे स्पेक्युलेशनवरती अवलंबित आहेत, म्हणजे अंदाजावरती अवलंबून आहेत किंवा तर्कावरती अवलंबून आहेत, कल्पनेवरती अवलंबून आहेत. या सर्व धर्मांच्या नेमकी विरुद्ध अशी भूमिका ही बुद्ध धर्माची आहे. मग हे जे तत्त्वज्ञान निर्माण झालं इतर धर्मामधलं, ईश्वर आहे तत्त्वज्ञान आहे, तो जगनिर्माता आहे तत्त्वज्ञान आहे, त्याच्या हातामध्ये माणसाचं सुखदुःख आहे तत्त्वज्ञान आहे, तो स्वर्ग आणि नरक माणसाला देतो तत्त्वज्ञान आहे. याला धार्मिक तत्त्वज्ञान म्हणतात. म्हणून हे स्पेक्युलेटिव्ह आहे, फक्त अंदाज केलेला आहे, तर्क केलेला आहे. प्रत्यक्षात त्याची कोणालाही काहीही जाणीव नाही, अनुभव नाही. याच्या उलट नेमका बुद्धाचा धम्म आहे. उदाहरणार्थ, बुद्धाचा धम्म म्हणतो की दुःख आहे, सुखही आहे. बाकीच्या धर्माने अंदाज केला की ते कोणाच्या तरी हातात आहे. बुद्धाने त्याच्या मुळात जाऊन त्याचा शोध घेतला आणि सुख आणि दुःख हे कुठून बाहेरून येत नाही, तर ते मनुष्यच निर्माण करतो, ते माणसाच्याच हातात आहे. तर मग सुखदुःखाची बुद्धाची जी कल्पना आहे ती कल्पना राहत नाही, ते नुसतं काल्पनिक तत्व राहत नाही, तो सत्य अनुभव बनतो. काही लक्षात येतं आपल्याला? सत्य अनुभव होतो तो की माणसाचं सुख आणि दुःख
हे त्याच्याच कर्मातून निर्माण होतं, त्याच्या करण्यातून निर्माण होतं, वागण्यातून, बोलण्यातून निर्माण होतं. याचा मनुष्य अनुभव घेऊ शकतो. आपण कोणाच्या तोंडामध्ये मारली, दुःख होतं ना, हात जोडले, सुख होतं ना. म्हणजे आपलं कर्म ताबडतोब आपल्याला त्याचा परिणाम दाखवतं, सत्य प्रगट होतं. की कोणाला मारलं तर दुःख निर्माण होतं, कोणाला हात जोडले तर सुख निर्माण होतं, कोणाचा अपमान केला तर दुःख निर्माण होतं, गोड बोललं तर सुख निर्माण होतं, चांगला विचार केला तर सुख निर्माण होतं, आणि राग द्वेष वगैरे करत राहिले तर दुःख निर्माण होतं. प्रत्यक्ष माणसाच्या अनुभवास ही गोष्ट येते. आणि म्हणून बुद्धाने जी सत्यता सांगितलेली आहे, हे जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, हे तत्त्वज्ञान अनुभव सिद्ध आहे. नुसता तर्क नाही, नुसता अंदाज नाही, नुसतं स्पेक्युलेशन नाही. हा फार मोठा विचार आपण लक्षात घेतला तर मग बुद्ध धर्माचं आपला मर्म कळेल. जे मी वाक्य सुरुवातीला बोललो की बुद्ध धम्म हे नुसतं तत्त्वज्ञान नाही, तर बुद्ध धर्मातलं तत्त्वज्ञान ते प्रत्येक तत्त्व, तो प्रत्येक शब्द संस्कार आहे. माणसाच्या मनाला वळण लावणारी ती शिकवण आहे. संस्कार याचा अर्थ मनाला वळण लावणारी शिकवण. आणि त्या शिकवणीप्रमाणे माणसाचं मन वळलं आणि वेगळ्या प्रकारे वागायला लागलं तर त्याचा परिणाम त्याला वेगळा मिळतो. म्हणजे हे बुद्धाचं हे तत्त्वज्ञान कृतीमध्ये येतं आणि कृतीमधून त्याची सत्यता सिद्ध होते. बाकी कुठल्याही धर्माचं तत्त्वज्ञान कृतीमध्ये येत नाही आणि त्याची सत्यता सिद्ध होत नाही. उदाहरणार्थ ईश्वर आहे, येतं का कुठे कृतीमध्ये? सत्यता समजू शकते का? नाही. म्हणून बुद्धाचा धर्म हा कल्पनेवरती आधारित नाही, स्पेक्युलेटिव्ह नाही, तो प्रत्यक्ष अनुभवसिद्ध आहे. आणि अनुभवसिद्ध असल्यामुळं बुद्ध धर्मातलं प्रत्येक तत्त्वज्ञान हे मनाला वळण लावण्याची शिकवण आहे. त्याला संस्कार म्हणतात. बुद्ध धम्म म्हणजे संस्कार, संस्कार म्हणजे बुद्ध धम्म. संस्कार नसतील बुद्ध धर्म नाही. नुसतं शब्द कल्पना म्हणून आपण समजत असू, शिकत असू, तत्त्वज्ञान म्हणून जाणत असू, आपण बौद्ध नाही. बौद्ध बनण्याचा अर्थ आहे संस्कार ग्रहण करणं आणि त्या संस्काराप्रमाणे आपल्याला वळण लावणं. म्हणून बौद्ध बनावं लागतं. जन्मानं कोणी बौद्ध होत नाही, कर्म करूनच तो बौद्ध होतो. ती जीवन पद्धती आहे. त्या सत्याचा, त्या तत्त्वज्ञानाचा अनुभव घेण्याचा तो प्रयत्न आहे. म्हणून बौद्ध मनुष्य प्रयत्नशील असतो, करीत असतो, आपल्या मनाला वळण लावण्याची धडपड करत असतो. म्हणजेच संस्कार स्वीकारत असतो, त्याप्रमाणे आपली स्वतःची जडणघडण करीत असतो. हे संस्कार काय आहेत याची बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये बौद्ध जीवन मार्ग या शीर्षकाखाली चर्चा केलेली आहेत. आणि आपण त्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. मुख्य तत्त्व बघितले, ज्याला व्यवहार तत्त्वज्ञान म्हणतो. पण बुद्ध धर्मात ते तत्त्वज्ञान कृतीमध्ये आणायचं असतं. मग पहिलं आपण तत्त्व काय बघितलं बुद्ध धर्माचं? माणसाचं मन आहे, मन घडवते तसा मनुष्य घडतो. मन घडवते तसा मनुष्य घडतो. तत्त्वज्ञान आहे ते. परंतु हे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष अनुभवाशी जोडलेलं आहे. मन सर्वांच्या जवळ आहे. मन ज्याप्रमाणे इच्छा करेल, मनाला जसं वाटेल तसाच मनुष्य जगतो, हेही खरं आहे. अनुभवाचा भाग आहे, खोटी गोष्ट काही नाही. आणि त्या मनाला तो वळण लावू शकतो, ठरवू शकतो काय करायचं आणि काय नाही ते. त्यामुळं मनाचा वापर करणे त्याला शक्य आहे. आणि त्या मनाला जर आपण योग्य वळण लावलं तर त्याचा चांगला परिणाम होतो, त्याचा सुखदायक परिणाम होतो. हाही माणसाचा अनुभव आहे.
म्हणजे मन घडविल तसा मनुष्य घडतो. हे जे बुद्ध धर्माचं तत्त्वज्ञान आहे ते आचरणाच्या अनुभवाच्या कसोटीवरती खरं उतरतं. कारण तो संस्कार आहे म्हणून. या पद्धतीनं बुद्ध धर्माची एक एक गोष्ट ही संस्कारामध्ये परिवर्तित होते, संस्कार म्हणून पुढे येते. दुसरं आपण बघितलं की प्रत्येक बाबतीमध्ये विवेक ठेवत जा, सावधान राहत जा, आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा. आपली मानसिकता कशी असली पाहिजे? सावध, अलर्ट, जागरूक. आणि अनेकदा आपण जागरूक राहत नाहीत. व्यवहारातल्या सवयीमुळं आपण ऑटोमॅटिक काही गोष्टी करत राहतो. ऑटोमॅटिक कोणी आरे म्हटलं तर कार्य म्हणण्यासाठी आपण थांबत नाही, ताबडतोब कार्य म्हणून मोकळे होतो. सवय लागलेली आहे. परंतु मनुष्य जागरूक असेल तर तो विचार करेल, त्यांना आरे म्हटलं म्हणून कार्य म्हटलंच पाहिजे का? त्यातून दुःख निर्माण होतं हे मला माहीत आहे, मी ते केलंच पाहिजे का? नाही करणार. त्याच्या वागण्याला वळण लागलं वेगळं, आणि वेगळं वळण लागल्यामुळं कार्य म्हणण्यातून जे काही दुःख वाढायचं ते थांबलं. काही लक्षात येतं आपल्या? म्हणून बुद्धानं दुसरी गोष्ट राहिली, सावध राहा, जागरूक राहा. आंधळेपणानं, सवयीप्रमाणे, रूढी परंपरा आहे, बाकीचे लोक तसं करतात म्हणून आपण करायचं, हे बंद करा. प्रत्येक गोष्ट आपण तपासली पाहिजे, जागरूकपणे ती जाणली पाहिजे, त्याचे परिणाम लक्षात घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचा वापर केला पाहिजे. मग हे जे तत्त्वज्ञान बुद्धानं सांगितलं आहे तो संस्कार आहे, प्रत्यक्ष अनुभवता येतं. ती काही नुसती कल्पना नाही आहे. सुखदुःख कोण देतं? देव देतं. हे कल्पना आहे. इथे काय सुखदुःख माणसाचं मन निर्माण करतं, ही सत्यता आहे. त्यामुळं बुद्धाचं तत्त्वज्ञान हे असं सत्यतेमध्ये परिवर्तित होतं, सत्यतेशी निगडीत आहे. आणि बाकीचं तत्त्वज्ञान हे नुसतं कल्पनेशी निगडीत आहे. पुढे म्हटलं आहे, अप्रमाद बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावरती चढा, प्रज्ञावान बना. त्याचे मागे आपण विश्लेषण केलं होतं. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्य नसल्यानं सुख लाभतेच असं नाही. सुख लाभते ते उच्च राहणीमानावरती अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवरती अवलंबून आहे. हे नुसतं बुद्धाचं तत्त्वज्ञान नाही, तो जीवनाचा अनुभव होतो. जे उच्च दर्जाचं जीवन जगतात, सर्व संग त्याग करतात, त्यांना तर साधू महात्मा म्हणतात, त्यांना तर महान पुरुष म्हणतात. त्यांचा तर आदर्श लोक पाळण्याचा प्रयत्न करतात. असतात भणंग भिकारी, त्यांच्याजवळ काही नसतं, म्हणजे राहणीमान एकदम गरिबासारखं. परंतु हे व्यावहारिक राहणीमान गरिबासारखं, परंतु नैतिक मानसिक राहणीमान अतिशय उच्च दर्जाचं. तर हाही आपला अनुभव आहे, हे आपण निश्चित अनुभव करून पाहतो. पाचवा संस्कार आपण बघितला होता, जर स्वतःला सत्व असेल तर त्या सत्वावरती विजय मिळवण्याचा म्हणजे आत्मविजयाचा परिपाठ ठेवला पाहिजे. आपला जो सत्व आहे, मी माझं असं पण समजतो, माझं मन, माझं हे, माझं ते, ही आपली धारणा असते. मग जर माझं आहे तर माझं ते चांगलं असावं ही गोष्ट केली पाहिजे ना, माझं ते उत्तमच असावं याची काळजी घेतली पाहिजे ना. आणि मग ती काळजी घ्यायची असेल तर स्वतःला घडवलं पाहिजे, स्वतःला नवीन प्रकारे निर्माण केलं पाहिजे, म्हणजे स्वतःवरती विजय मिळवला पाहिजे. आत्मविजयाची बात बुद्ध करतात. हेही व्यवहारामध्ये बसणार आहे, दुसरीच काही कल्पना नाही. आणि मग मागे आपण बघितलं होतं, बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती धरा. तर तोही आपण सखोल विचार केलेला होता. आज आपण 7व्या संस्कारापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. आणि संस्काराच्या बाबतीमध्ये सुरुवातीला आपण आणखी एक प्रश्नाचं उत्तर बघितलं होतं की या काही लोकांची टीका आहे, काही लोकांचा आक्षेप आहे बाबासाहेबांच्यावर की त्यांनी काय फक्त धम्मदीक्षा दिली, आचरण शिकवलं नाही. हे आचरण शिकवलेलं आहे त्यांनी. काय करायचं काय नाही स्पष्टपणे बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये लिहिलेलं आहे. वाचायचं नाही, समजायचं नाही, लक्षात घ्यायचं नाही, काही मनाला वाटेल ते बोलायचं,
अशा प्रकारे माणसाची एक सवय असते आणि त्या सवयीतून लोक अशा प्रकारची चुकीची टीका करीत असतात. हे आपण जाता जाता लक्षात घेतलं पाहिजे. वास्तविकता बाबासाहेबांनी जितक्या सूत्रमय पद्धतीनं आचरणाचे संस्कार सांगितलेले आहेत तसे इतर कोणीही सांगितलेले नाहीत. आता आज आपण अशाच एक 7व्या आणि अतिशय महत्त्वाच्या संस्कारापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. त्या संस्काराचं नाव आहे सत, असत आणि पाप. काय म्हटलंय बाबासाहेबांनी? एक वाक्य, तत्वज्ञान. शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका, पापकर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. बौद्ध म्हणून कसं जगायचं तर ते या पद्धतीनं. आता शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी होऊ नका, पापकर्म करू नका. ही तर गाथा सारेच बौद्ध नेहमी म्हणतात. कायम कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो त्याचा शेवट करताना लोकांची भाषा काय असते ते शेवटची वंदना. पण का कोणास ठाऊक त्यांनी ते शेवटी टाकून दिलेलं आहे. शेवटी टाकून दिलेलं आहे. कोणती गाथा म्हणतात? सब्ब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं. सर्वत्र म्हटली जाते. जे धार्मिक कार्यात नसतात त्यांचीही पाठ झालेली आहे. इतकं हे प्रसिद्ध वचन आहे. पण नेमकं ते करायचं नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे. म्हणून त्याला नाव काय दिलं आहे? शेवटची वंदना. शेवटची वंदना त्याला काही महत्त्व नसतं ना. आता आभार प्रदर्शन होईल, कार्यक्रम संपेल, कोण ऐकत बसतो आभार प्रदर्शन? कार्यक्रम संपला, ती फक्त औपचारिकता राहते, त्याला काही महत्त्व नसतं. म्हणून शेवटचं आभार प्रदर्शन याला जसं महत्त्व नाही त्याप्रमाणे लोक ही गाथा म्हणतात शेवटी त्याला महत्त्व उरलेलं नाही. ही व्यवहारात अडचण निर्माण झालेली आहे. वास्तविक त्याचं स्थान वरचं आहे, पहिलं स्थान आहे की माणसाला जर सुख हवं असेल तर त्यानं काय केलं पाहिजे. आणि सुखासाठी मनुष्य धडपडतं ही महत्त्वाची गोष्ट आहे. धम्मपदामधल्या बुद्ध वाक्यामध्ये एक फार चांगली गाथा आलेली आहे. ती अगोदर आपण लक्षात घेऊ आणि मग पुढे जाऊ. एकंदरीत त्या 5 गाथा आहेत आणि सर्व अतिशय महत्त्वाच्या आहेत. मनुष्य सुखासाठी जगतो हा आपला अनुभव आहे. सुखासाठी जे जे करायला पाहिजे असं वाटतं किंवा सांगितलं जातं किंवा इतर कुणी करताना दिसतात ते सर्व आपण करावं अशा प्रकारे माणसाची प्रवृत्ती असते. सुख पाहिजे ना, मग जिथून मिळेल तिथून घ्यायला तो तयार असतो. तिथे तो मागे पुढे अजिबात पाहत नाही. ही एक गोष्ट असते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भीती असते कायम. शाळा कॉलेजमध्ये कुठल्याही शिक्षकांनी कधी सुख काय असतं शिकवलं का पोरांना? दुःख कशाला म्हणतात शिकवलं का कोणी कोणाला? भीती कशाला म्हणतात कोणी शिकवलं का कधी? अभ्यासक्रमामध्ये हे शब्दच येत नाहीत. तरीही लहानपणापासून मनुष्य त्यामध्ये तरबेज असतो. बोलता येऊ नाही तर न येऊ, पण या 3 गोष्टी ओळखण्यामध्ये जाणण्यामध्ये अगदी पक्का. ही तर गोष्ट खरी आहे. सुख दुःख माणसाला आपोआप कळतं आणि ते कळण्याचं कारण आहे की मनावरती तसे संस्कार होतात आणि ते नैसर्गिक पद्धतीनं होतात. गर्भाशयात असताना बाळ मोठं सुखात असतं, काहीच करायचं नसतं, सर्व इंद्रिय लाभलेली असतात, कशाचाच वापर करायचा नसतो. ही तर गोष्ट खरी आहे. सर्व काही ऑटोमॅटिक मिळून जातं. नाळ एकमात्र भाग असतो ना,
आता हे बालक जेव्हा त्या अतिशय स्वस्थ शांत एकांत कुठली हालचाल करायची नाही, इंद्रिय वापरायची नाहीत, अशा अवस्थेमध्ये गर्भाशयात असतं, तिथून ते जेव्हा बाहेर येतं तेव्हा त्याला पहिला प्रचंड धक्का बसतो. धक्का कोणता असतो? प्रकाश कधी बघितला नाही, हवेचा अनुभव कधी घेतला नाही, डोळे कधी उघडले नाहीत, कानानं कधी ऐकण्याचा सवालच नाही. एकाएकी त्या साऱ्या इंद्रियांना जाग येते आणि तो जीव घाबरून जातो अक्षरशः. आणि घाबरल्यामुळं पहिली प्रतिक्रिया त्या बाळाची काय असते? रडणं. नाही रडलं, नर्सेस डॉक्टर उलटं पकडतात म्हणे, पाठीवरती थपथपतात, सारा मुकस वगैरे काढून टाकतात. मग रडलं, हां चला छान झालं म्हणून त्याचं हार्ट बिटिंग सुरू होतं. ते अगोदर चालूच असतं म्हणा, परंतु श्वास घेऊन त्याच्याशी हार्ट बिटिंग जे आहे ते जोडलं जातं आणि ते भीतीचं वातावरण असतं, जीवावर बेतलेलं असतं. मरण्याची वेळ तेव्हा आलेली असते आणि तो जीव घाबरून जातो. त्यामुळं भीती कोणालाही शिकवावी लागत नाही. ज्या दिवशी जन्मास आला त्या दिवशी भीतीचा धडा शिकला. आणि ही भीती इतकी भयंकर असते की ध्यास घेतो मनुष्य जीवनभर एका भीतीचा. कोणत्या? बाकी दुःख चालेल, त्याला तोंड देईल, पण मरण नको. कारण पहिलाच अनुभव कशा असतो? मरणाचाच अनुभव असतो ना. तर मरणाची भीती माणसाच्या मनामध्ये भयंकर असते आणि त्या भीतीतून एकाएकी मुक्त होता येत नाही, कायमच असते. तर काही शास्त्रज्ञांनी म्हणे अमेरिकेत प्रयोग केले होते, काही मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये त्या घटना आलेल्या आहेत की त्यांनी एक माकडीण आपल्या बाळासह एका टबामध्ये ठेवली म्हणे, बाहेर येता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करून, आणि त्यामध्ये पाणी सोडणं सुरू केलं. आता पाणी सोडलं तर पाणी वाढत गेलं आणि माकडीण आपल्या बाळाला घेऊन उभी राहिली. पाणी वाढत गेलं, अगदी तोंडापर्यंत आलं. तिनं आपल्या बाळाला डोक्यावरती घेतलं, पण जेव्हा तोंडात नाकात पाणी जायला लागलं उभं राहू नये, तेव्हा तिनं काय करावं? तिनं त्या बाळाला आपल्या पायाखाली ठेवलं आणि त्याच्यावरती उभी राहिली. म्हणजे मातृप्रेम जे आपण म्हणतो त्यालाही मर्यादा येते. जीवावर आलं की मग काहीही आपलं वाटत नाही. प्रत्येक गोष्ट ही परकी असते, प्रत्येक गोष्ट आपल्याला नको असते, फक्त जीव वाचावा एवढी एकच अपेक्षा असते. ही भीती मनात असल्यामुळं आणि सुखाची आशा असल्यामुळं, या दोन कारणामुळं मनुष्य म्हणून एक प्रकारे अगतिक होतो, बेसहारा होतो. त्याला काहीच कळत नाही काय करायचं ते. आणि मग जिथून काही या दोन गोष्टी मिळण्याची शक्यता असेल तिकडे मनुष्य धावला जातो. आणि म्हणून धम्मपदामध्ये फार चांगल्या गाथा आलेल्या आहेत. बहुं वे शरणं यन्ति पब्बतानि वनानिच. खूप लोक आहेत शरण जातात. कशाला? पर्वताला शरण जातात, वनाला शरण जातात. आरामरुख चैत्यानी मनुषा भयतच्छिता. भीतीनं ग्रासलेला असा मनुष्य कशालाही शरण जातो. देवळाला शरण जाईल, आराम म्हणजे पूर्वीची देवळात. वृक्षालाही शरण जातील, करतात ना लोक वृक्षाची पूजा. चैत्यगृह आहेत त्यांनाही शरण जातो. म्हणजे मनुष्य कुठेही जाऊन पूजा करतो. का? मनामध्ये भीती आहे. कुलदैवत पावर कोपेल, बस याच्या मनामध्ये धडकी भरलीच की ते त्या कुलदेवताच्या नावानं वाटेल ते करायला मोकळा. खरंच कुलदेवता आहे का? तसं काही होतं का? कल्पना आहेत ना सर्व, काल्पनिक तत्त्वज्ञान आहे, त्याच्यामुळे तो अडकलेला आहे, सत्यदिशीचा संबंध नाही. तर अशा प्रकारे भीतीनं ग्रासलेली माणसं सुखाच्या शोधानं तशाच प्रकारे वेडावलेली माणसं ही काहीही करतात. याला आपण अज्ञान म्हणतो व्यावहारिक भाषेमध्ये. मग बुद्धांच्या पुढे काय म्हटलेलं आहे? नेतं खो शरणं खेमं नेतं शरणमुत्तमं नेतं शरणमागम्य सब दुःखापमुच्यति.
पण तो अशा प्रकारे बाह्य गोष्टींची पूजा अर्चा करून कुठे कोणालाही शरण जाऊन त्याचा काही उपयोग नाही, ते उत्तम नाही, ते सुखकारक नाही. अशा प्रकारचं काही करून माणसाला सर्व दुःखातून मुक्त होता येत नाही. इतकी बुद्ध धर्मामधली पक्की भाषा आहे पहा. मग काय म्हटलं, योच बुद्धंच धम्मंच संघंच शरणंगतो चत्तार्यारी सच्चानी समपय्याय पश्यतो. समपय्याय पश्यती म्हणजे जो बुद्ध धम्म संघाला शरण जातो आणि 4 आर्य सत्य आपल्या प्रज्ञेनं जाणतो, समपय्याय पश्यती, प्रज्ञेनं जाणतो, वरवरचं नाही, नुसती माहिती नाही, जाणणं, समजणं. म्हणून बुद्ध धम्म शिकवत असताना प्रत्येक माणसाला दुःख पाहायला शिकवायचं असतं, दुःख जाणायला शिकवायचं असतं, दुःख कसं निर्माण होतं ते समजायला शिकवायचं असतं. अशा प्रकारे शिकवणं म्हणजे बुद्ध धर्माचा प्रचार करणं. नुसतं बुद्धानं सांगितलं जगात दुःख आहे, सर्वत्र दुःख आहे, आपण ऐकल्यावरती काय करतो, आहे बुवा जगात दुःख आहे, पण मला नेमकं कोणतं आहे याचा कधी विचार करतो का? माणसं मरतात, हो मरतात ते मरतात, मी कुठे मेलो अजून, ही तर भानगड आहे ना. आजार आहे, व्याधी आहे, आहेत बरोबर आहे, मला कुठे तेवढी आहे, त्यामुळे मला काही त्याशी घेणं देणं नाही. म्हणून मनुष्य स्वतःला नेहमी वजा करत असतो. जेव्हा स्मशानामध्ये कोणाला पोचवायला जातो तेव्हा माणसाची काय अवस्था असते, मानसिकता असते. कधीतरी चुकूनही कोणी असा विचार केलेला असतो का की ही वेळ माझ्यावरती सुद्धा येईल? कधी येईल त्याचा भरोसा नाही. उलट भावना काय असते, चला त्याला पोचवायला गेलं पाहिजे, म्हणून जिथून असेल तिथून येईल तो पोचवायला, पोचवण्याचं काम करेल. पण स्वतः कधी चुकून मनात विचार आणणार नाही की ते जे घडलं आहे ते माझ्याही बाबतीमध्ये घडू शकतं. ही तर गोष्ट खरी आहे. भीतो तर त्याच गोष्टीला, प्रत्यक्ष जेव्हा समोर गोष्ट घडते तेव्हा धडाई घेत नाही, शिकतही नाही, अरे हे तर सत्यच आहे, हे तर होणारच आहे, आज त्याची बारी होती कदाचित उद्या माझी असेल, असा मनुष्य कधीही विचार करत नाही. उलट काय करतो, त्याला पोचवल्यानंतर खा प्या आणि मजा करा याच्यामध्ये गुंतून जातो. हे तर म्हणून मेल्यानंतर भोजनदान द्यायचं असतं, आजच्या प्रत्येक माणसाची उठबस करायची असते. त्या साऱ्या खाण्यापिण्यामध्ये, त्या आनंदामध्ये मनुष्य काय विसरून गेला, हे सत्य विसरून गेला. म्हणजे मनुष्य अशा प्रकारे एक प्रकारे स्वतःला फसवत असतो पहा, हॅबिच्युअल. म्हणून या गाथेत म्हटलं आहे की योच बुद्धंच धम्मंच संघंच शरणंगतो चत्तारी आर्य सच्चानी समपय्याय पश्यती. तर 4 आर्य सत्य जो प्रज्ञेनं जाणतो. कोणती 4 आर्य सत्य? दुःखं दुःख समुत्पादं दुःखसच अतिक्रमं आर्यंच अष्टांगिकं मग्गं दुःखोपशमगामिनं. दुःख आहे, दुःख निर्माण होतं, त्याचा समुत्पाद होतो, दुःखाचा अंत करता येतो, आणि दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हे जो शिकतो त्या माणसाची परिस्थिती कशी होती? एतं खो शरणं खेमं एतं शरणमुत्तमं एतं शरणमागम्य सब दुःखापमुच्यते. की असाच मनुष्य योग्य पद्धतीनं शरण जात असतो. हे शरणगमन उत्तम आहे आणि या मार्गाने गेलेला मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. ही अतिशय महत्त्वाची गाथा इथे आलेली आहे आणि त्या गाथेचा संबंध सत असत आणि पाप याच्याशी आहे. मग जो दुःख पाहतो, दुःखाला कारण आहे असं पाहतो, ते कारण नष्ट करता येतं, त्यातून सुख मिळवता येतं,
मग अनुभव कुठेतरी आला पाहिजे ना. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाबद्दल मी पहिली गोष्ट सांगितली की तो संस्कार होतो, अनुभवातून तो जाणता येतं ते तत्त्वज्ञान, ते खोटं तत्त्वज्ञान नाही. मग आता हे अनुभवातून कसं जाणायचं, तर त्यासाठी सत असत आणि पाप याची इथे कल्पना म्हटली आहे. बुद्धानं सत्य कशाला म्हटलं आहे? शुभ कार्य करायला सत्य म्हटलेलं आहे. पाली भाषेमध्ये म्हटलं आहे कुशलस्स उपसंपदा. कुशल अकुशल काय भानगड आहे? धम्मजीवन मार्गातलं हे प्रमुख सूत्र आहे की माणसानं कुशलाचा अंगीकार करून त्या सूत्राला धरूनच आपलं पुढचं जीवन जगायचं असतं. ते सूत्र कधी सोडायचं नसतं. कुशल. मग कुशल कशाला म्हटलेलं आहे? साधी व्याख्या आहे त्याची. आता पालीमध्ये तशी व्याख्या आलेली नाही, ती जरा सांगावी लागते समजावून, की जे करण्यातून, जे बोलण्यातून, ज्या वागण्यातून सुख निर्माण होतं ते शुभ, ते कुशल. त्याच्या नेमकं उलटं, जे करण्यातून, जे बोलण्यातून, ज्या वागण्यातून दुःख निर्माण होतं ते अशुभ, असत्य, आणि त्यामुळं नाकारण्यासारखं. म्हणून अशुभ करायचं नाही, अकुशल करायचं नाही, असत करायचं नाही, सत्य करायचं. त्याचा आणि या असतलाच पाप असं म्हटलेलं आहे. चुकीचं, असत, अकुशल आपण जे करतो त्या अकुशलला पाप म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ आपण जेव्हा हात उगारतो, आपण हात उगारला तर होतं काय, परिणाम काय होतो? काहीच परिणाम होत नाही. एकटे असाल जंगलामध्ये किंवा घरामध्ये, आपण किती हात उगारले त्याचा काही परिणाम व्हायचा नाही, फार तो व्यायाम होईल, यापेक्षा आधी काय व्हायचं नाही. पण समोर कोणी असेल तेव्हा फरक पडतो ना. समोरच्या माणसाच्या मनात भीती निर्माण होते. आपल्याला मारायला तर उठलेला नाही याची भीती निर्माण होते आणि तो मनुष्य लागलीच नकारात्मक बनतो. भीती नकारात्मक आहे. जेव्हा भीती निर्माण होते तेव्हा त्या माणसाला सुख होतं का? नक्कीच नाही. आणि जेव्हा मनुष्य हात उगारतो तो कोणत्या भावनेनं उगारतो? मनामध्ये राग असतो, त्याच्याबद्दलचा काहीतरी आकस असतो आणि त्या रागाच्या पोटी तो हात उगारतो. म्हणजे हात उगारत असताना या माणसाची अवस्था सुखाची असते का? नाही, दोघांची अवस्था दुःखाची असते. त्यामुळे एकमेकावरती हात उगारणं यातून दुःख निर्माण होतं. हे अकुशल आहे, हे असत आहे, हे पाप आहे. पण तोच हात कोणाच्या खांद्यावरती ठेवला, पण पाठीवरती ठेवला तर काही परिणाम होतो की नाही? जबरदस्त परिणाम होतो. मनुष्य शांत होतो, त्याला सुखकारक वाटायला लागतं. म्हणून भांडणाऱ्या माणसांचं भांडण सोडवताना माणसं काय करतात? नेमकं हेच काम करतात. पाठीवरती हात ठेवतात, खांद्यावरती हात ठेवतात, त्याला बाजूला घेण्याचा प्रयत्न करतात. ही तो गोष्ट खरी आहे, कारण त्याचा काही ना काही परिणाम होत असतो. तर अशा तऱ्हेनं खांद्यावरती हात ठेवला, पाठीवरती हात ठेवला, माणसाला शांत वाटतं, आश्वस्त वाटतं, आपल्याबद्दल कोणीतरी आस्था बाळगतं आहे, चांगुलपणा दाखवतं आहे, आपुलकी दाखवतं आहे, अशा प्रकारचा भाव निर्माण होतो आणि मनुष्य शांत होतो. मग ती शांती त्याला लाभली, हे सुख आहे की दुःख आहे? सुख. म्हणून हात उगारला, दुःख निर्माण होतं, ते पाप आहे. हात खांद्यावर ठेवला, पाठीवरती जेव्हा सुख निर्माण होतं ते पुण्य आहे, ते कुशल आहे. इतकी बुद्धाची व्याख्या सोपी आहे सरळ. चीड आली, राग आला, कोणाला शिवीगाळ केली, कोणाचा अपमान केला, दुःख निर्माण होतं. अनुभव आहे आपला. पण त्या भावनेमध्ये तशी भावना निर्माण झाल्यावरती काही केलंच नाही, गप्प बसला, दुःख निर्माण होईल का? नाही होणार. उलट प्रेमानं बोलला, आपुलकीनं बोलला, आदरानं बोलला तर समोरच्या माणसाला बरं वाटतं, सुख निर्माण होतं.
मनुष्य स्वतः निर्माण करतो तो. मग ज्यातून सुख निर्माण होतं ते कुशल, ज्यातून दुःख निर्माण होतं ते अकुशल, ज्यातून सुख निर्माण होतं ते सत, ज्यातून दुःख निर्माण होतं ते असत. आणि असतलाच पाप असं म्हटलेलं आहे. आपण कोणाच्याबद्दल वाईट विचार करतो, रागराग करतो, द्वेष करतो, ईर्ष्या करतो, मत्सर करतो, आपल्यालाही बरं वाटत नाही. आपली मानसिकता बिघडलेली असते, सुख नसतं आपल्यामध्ये. म्हणजे आपली मानसिकता बिघडून आपलं दुःख होतं. मानसिकता बिघडल्यामुळं आपण दुःख निर्माण केलेलं. तेच मैत्रीनं वागलं, प्रेमानं वागलं, आपुलकीनं वागलं, कोणासाठी त्याग करण्याची धडपड केली, कोणासाठी काही करण्याचा, चांगला करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला आतमधून प्रचंड आनंद होतो. ती एक सुखाची अवस्था असते. आणि त्या सुखामध्ये आपल्याला शांती वाटतं, समाधान वाटतं, खऱ्या अर्थानं आनंद वाटतो. त्यामुळं सुख आणि दुःख हे कुठल्या देवाच्या हातामध्ये नाही, कुठल्या बाहेरच्या शक्तीच्या हातामध्ये नाही, ते माणसाच्या मुठीमध्ये आहे. ही बुद्धाची भाषा. आणि म्हणून इथे फार महत्त्वाचा संस्कार सांगितलेला आहे. सब्ब पापस करणं कुशल सुपसंपदा सचित परियोदकनं एतं बुद्धानं शासनं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे सारं सत आणि असत एका गोष्टीवरती अवलंबून असतं. आणि त्या गोष्टीची पूर्तता नाही झाली तर दुःखच दुःख. सत्य कधी हाती लागत नाही, कुशल कधी घडत नाही. सर्व प्राणीमात्रांना एकच मोठा आजार आहे. आपणा सर्वांना आत्तासुद्धा आहे बरं. जे कोणी हेल्दी असेल त्यांनी असं समजायचं नाही की आपण पूर्णपणे हेल्दी आहोत म्हणून. आजारी आहात, 6 तास उलटू द्या, तुम्हाला आजार कळायला लागतो. कोणता? फार मोठा आजार आहे. बाबासाहेबांनी ते स्पष्ट लिहिलेलं आहे, भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. कोणाला हा रोग नाही कोणी सांगावा. बाकी सारं असेल आणि भूक भागत नसेल, मनुष्य बिथरला, तो काही चांगलं करू शकत नाही. तो बिथरला म्हणजे बिथरला. ही तर वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिघित्सा परमारोगा असं बुद्धानं म्हटलं आहे. जिघित्सा परमारोगा, की भूक हा परम आजार आहे. आपण कधी लक्षात घेतलं? अशा अनेक गोष्टी धम्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की ज्याचा आपण कधीही विचार करत नसतो. आणि बुद्ध धर्मामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या प्रत्येक गोष्टीवरती फार बारकाईनं लक्ष देऊन त्याचं निरूपण करण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न केलेला आहे. जर आता भुकेचेही अनेक प्रकार मानलेले आहेत, त्या प्रकारामध्ये आपल्याला जायला काही वेळ नाही, परंतु सर्वसामान्यपणे भूक माणसाला अस्वस्थ बनवते. ते दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. आणि यासाठी जवळजवळ जगातल्या सर्व धर्मांमध्ये एक नैतिकता मानली गेलेली आहे की भुकेलेला अन्न द्यावं, अन्नदान करावं. कारण तो फार मोठा रोग आहे, मनुष्य त्यामध्ये उद्ध्वस्त होऊन जातो. म्हणून भुकेलेलं अन्न देणं हे एक धार्मिक आचरण मानलं गेलेलं आहे जवळजवळ सर्व संस्कृतीमध्ये. आणि बुद्ध धर्मामध्ये त्याला फार मोठी अवस्था मानली गेलेली आहे, फार मोठं महत्त्व दिलं गेलेलं आहे की कायम माणसानं पहिलं एका गोष्टीकडे लक्ष ठेवायचं, ते म्हणजे भुकेकडे. कोणी भुकेला असेल त्याची ती गरज ताबडतोब भागवणं, याकडे ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे. तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता नागपूरच्या लोकांना हे भोजनदानाचं काही महत्त्व सांगायला नको काय? आता दसरा आला की लोक किती भोजनदान करतात ते पहा. करतात ना. प्रश्न फक्त एवढाच आहे, भुकेल्या लोकांना करतात का?
ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना करतात का? नाही. ज्यांना भरपूर अन्न मिळतं, खाऊन पिऊन सुखी आहेत, त्यांनाच अन्नदान करतात. म्हणजे दानामध्ये काहीतरी घोटाळा निर्माण झाला ना. दानात काही घोटाळा निर्माण झाला ना. ते दान होत नाही, ते अदान होतं. दान घडत नाही ते. म्हणून गाडगे महाराज म्हणतात तेच खरं आहे. नागड्याला वस्त्र द्या आणि भुकेलेला अन्न द्या, तेच फक्त दान. बाकीची सारी उधळपट्टी. आणि हे आपण भोजनदानाच्या नावानं उधळपट्टी करण्यामध्ये पटाईत आहोत. ही वस्तुस्थिती आहे नागपूरची, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आपण पण द्रव्य वाया घालवतो. तेच द्रव्य दुसऱ्या काही चांगल्या कामासाठी येऊ शकतं. फार मोठ्या सेवा कार्याला ते लागू शकतं. आम्ही त्या फंदामध्ये अजिबात पडत नाही. आम्ही उधळपट्टी करून मोकळो. मिरवण्याचा मामला असतो तो. सुखही नसतं त्याच्यामध्ये. आणि दान म्हणून दुसऱ्याची सेवा घडते असे त्याच्यामध्ये काही घडत नाही. तर बुद्धांना हा जो कुशल आणि अकुशल मार्ग सांगितला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की बौद्ध माणसानं कुशलच वागलं पाहिजे. आज वस्तीमध्ये बौद्ध माणसं कुशल वागताना दिसतात का? विहारामध्ये कुशल भावनेने लोक येतात का? उलट विहारात कार्यक्रमाला गेलं. एकदा एक मनुष्य, आता मी एका वस्तीमध्ये सुमारे 20 वर्ष राहतोय, त्या वस्तीमधला एक मोठा मनुष्य मला भेटतो नेहमी. त्याला मी एकदा विचारलं, तुम्ही त्या वस्तीमध्ये राहता, तुम्ही कधी त्या विहारामध्ये दिसला नाही? अरे ते विहार आम्हीच बांधलं, आम्ही मूळचे कार्यकर्ते, आम्ही ते विहार वगैरे बांधलं पण आहे. पण आता काय, त्याचा कारभार जरा दुसऱ्या संघटनेकडे गेला आहे, दुसऱ्या गटाकडे गेलेला आहे. तर आम्ही त्यांच्यामध्ये काही अडचण निर्माण करतो. तर आम्ही फार माणूस की नाही, आम्ही फार धम्माप्रमाणे वागतो. आम्ही भांडण करत नाही. बघ तुमच्या हातात आलं ना, तुम्ही कारभार करा वगैरे म्हणून. म्हटलं ते ठीक झालं, ते तुमचं मोठे पण झालं, पण तुमच्या तिथे येण्याचं काय? आपण कशाला जायचं तिथे? मग आता आपण जायचं कशाला? तर काय बोलणार तुम्ही या गोष्टीला? विहार हे सर्वांच्यासाठी आहे. धम्म शिकण्याची जागा आहे. तिथे शिकायला गेलंच पाहिजे. तिथे गटातटाचा काही प्रश्न येतो का? पण तरी माणसं इतकं विचित्र वागतात, त्यांची बौद्धिक ताकद इतकी कमजोर आहे. कळत नाही की आपण काय वागतो आहे, काय करतो आहे ते. आणि त्यामुळं आपण असं पाहायला मिळतं की महाराष्ट्रामधले जेवढी विहारं आहेत, सर्व विहार म्हणण्याच्या लायकीची राहिलेली नाहीत. त्यांना फक्त बुद्ध मंदिर म्हणता येईल असं माझं स्पष्ट मत आहे, अनुभवांती. ते बुद्ध विहार नाही. मंदिर आणि विहारामध्ये फरक आहे. 4 भिंती बांधा, वरती छप्पर टाका, त्यामध्ये एखाद्या मूर्तीची स्थापना करा, मंदिर तयार झालं. लोकांनी जायचं, पूजा अर्चा करायची, काय करायचं ते करा, कर्मकांड करायला तुम्ही मोकळे. मंदिर कार्यरत झालं. बौद्धांनी तसंच केलं. बुद्धविहाराच्या नावानं फक्त मूर्ती बसवली आणि त्या बाकीच्या देवळासारखी व्यवस्था करून टाकली. जा पूजा अर्चा करा, मेणबत्ती अगरबत्ती अर्पण करा, फुलं अर्पण करा, दर्शन घ्या आणि चालू लागा. त्याला विहार नाही म्हणत. उभ्या महाराष्ट्रामध्ये बौद्धांनी आजपर्यंत एकही विहार निर्माण केलं नाही असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. विहार हा शब्द विहरती या क्रियापदापासून झालेला आहे. विहरती, विहरती म्हणजे वावरतो. जिथे कोणी वावरतो त्याला विहार म्हणतात. मग कोणी वावरायचं असतं बुद्ध विहारामध्ये? भिक्खूनं वावरायचं असतं. भिक्खूनं आपलं अध्ययन आचरण करायचं असतं तिथे आणि येणाऱ्या लोकांना दान द्यायचं असतं. भिक्खूचा वावर जिथे होतो त्याला विहार म्हणतात. काही लक्षात आलं? भिक्खूचा वावर जिथे होतो त्याला विहार म्हणतात.
तिथे मूर्ती असली पाहिजे याची काही गरज नाही. एखादं गवताचं शेडसुद्धा विहार होतं जर तिथे भिक्षू राहत असेल तर, वावरत असेल तर. आणि जिथे भिक्षूंचा वावर नाही या पद्धतीनं ते विहार असत नाही, ते फक्त मंदिर असतं. आणि मग काही ठिकाणी लोक भिक्षू ठेवतात, पण काम काय? पूर्वी हिंदू धर्मामध्ये गुरव असायचे, त्या गुरवाचं काम त्याला देतात. गुरव आणि ब्राह्मण याच्यात फरक आहे. ब्राह्मणानं मोठ्या पूजा करायच्या, अर्चा करायच्या, जे काही दान असेल ते स्वतः खिशात घालून घेऊन जायचं. गुरुवाचं काम काय? ते मंदिर साफसूफ ठेवायचं, देवाला आंघोळ घालायची, त्याची पूजा अर्चेची तयारी करायची. हा सेवक तिथे, यापेक्षा त्याला दुसरं कुठलंही काम नाही. त्याप्रमाणे काही माणसं भिक्षूला विहारामध्ये ठेवतात कशासाठी? ती पूजा अर्चा करण्यासाठी. हे दररोज वंदना म्हटली पाहिजे. आणि म्हणते काय करतो तुम्ही, बोलत नाही वंदना म्हणून. स्वच्छता टापटी ठेवत नाही, अगरबत्ती मेणबत्ती लावत नाही, फुलं अर्पण करत नाही, असे भिक्षू काय कामाचे? आणि तसं कोणी करत असेल तर मग काही विहारामध्ये त्यांना जागा मिळते. परंतु ती मग सिस्टम झाली देवळाची आणि गुरुवाची. ती काही बुद्ध विहाराची सिस्टम नाही. बुद्ध विहार म्हटलं की त्याला तिथे आचरण करता आलं पाहिजे, तिथे अध्ययन करता आलं पाहिजे, आपली योग्यता वाढवता आली पाहिजे आणि येणाऱ्या माणसाला धम्म शिकवता आला पाहिजे. त्यांना तो मार्ग दाखवता आला पाहिजे. त्या पद्धतीनं त्यांच्या आचरणामध्ये कमी जास्त होत असेल तर त्यांना मदत करता आली पाहिजे, सहाय्य करता आलं पाहिजे. अशा परिस्थितीला विहार असं म्हणतात. आणि तिथे कुशल वाढतं. काय शिकवायचं आहे? कुशल शिकवायचं आहे. कुशलस्य उपसंपदा सरळ शब्द आहे. उपसंपदा म्हणजे संपादन करणं, वाढवणं. सचित पर्योधपणा पुढची पायरी आहे त्याच्यामध्ये, की हे कुशल करण्यासाठी मनामध्ये दुरुस्ती करावी लागते. आपल्या मनालाच ओळखावं लागतं, मनाला पारखावं लागतं. मी रागाच्या भरात हे करतो आहे का? ओळखा त्या क्षणी की मला राग आला आहे, रागाच्या भरामध्ये मी काही करायला निघालो आहे, त्या क्षणी थांबण्याची ताकद पाहिजे. ती शिकवून माणसाला दिली गेली पाहिजे. राग आला आहे, रागाच्या भरात काहीही करायचं नाही, बोलायचं नाही, कुठली कृती करायची नाही. जास्त नाही, फक्त 5 वेळा आपण श्वास घेतो, उच्छ्वास सोडतो, त्यावरती लक्ष केंद्रित करा. रागाचा पारा भरकन खाली उतरतो, मनुष्य लागली शुद्धीवरती येतो, विचार करायला लागतो. मानसशास्त्र असं आहे की जेव्हा भावना अतिशय प्रबळ होतात, उद्दीपित होतात, स्टिम्युलेट होतात, तेव्हा बुद्धीचं विचार करण्याचं काम बंद होतं. थिंकिंग पॉवर माणसाची स्टॉप होते, मन विचार करत नाही. भावनेचा बहर ओसरला की मग मन विचार करायला लागतं. ही सायकोलॉजी आहे, त्याच्यामध्ये कोणाला काही दुरुस्ती करता येत नाही. म्हणून रागाच्या, लोभाच्या, कुठल्याही भावनेच्या भरात जेव्हा मनुष्य वागतो तेव्हा बुद्धी त्याचं काम करत नसते. आणि ही बुद्धाची भूमिका काय? बुद्धी काम करेल तेव्हाच योग्य घडेल. बुद्धीचं काम बंद झालं की बिघडलं. म्हणून भावनेच्या भरामध्ये जायचं नाही. तशा भावना उफाळून आल्या, काही नाही, 5 वेळा श्वास घ्या, उच्छ्वास सोडा, तुम्ही शांत व्हाल, तुमची बुद्धी परत काम करायला लागेल. मग विचार करून पुढचं पाऊल टाका. प्रज्ञावान बनायचं म्हणजे काय? अनापनसती करायची म्हणजे काय? ही जागरूकता कायम राहावी, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून यामध्ये अनेक वगांमधले सर्व धम्मपदातल्याच गाथा आहेत आणि बाबासाहेबांनी त्या एक एक गाथा मोठ्या ताकदीनं पुढे मांडलेल्या आहेत. तर काही गाथा ज्या आहेत त्या आपण मुद्दाम लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. की माणसाने एकदा शुभकर्म केले की परत परत शुभकर्म करीत राहिले पाहिजे. पापवगामधले ही गाथा आहे. शुभकर्म इतक्या अविरतपणे करीत राहावे की त्या योगे अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभकर्माकडे वळागाव्यात. शुभकर्माचा संचय करीत राहणं सुखकारक आहे. कुशलस्य उपसंपदा. एकदा दान देऊ नाही चालत, पुन्हा पुन्हा दिलं पाहिजे. एकदाच कोणाशी चांगलं वागून चालत नाही, पुन्हा पुन्हा वागलं पाहिजे. एकच कोणाची मदत करून चालत नाही, पुन्हा पुन्हा करीत राहते.
ती सवय माणसाला लागून जाईल. इतक्या प्रमाणामध्ये ते करत राहणं, शुभ करत राहणं, कुशल करत राहणं, अशी सवय लावली पाहिजे माणसाला. तेव्हा मनुष्य बदलतो, त्याची प्रवृत्ती बदलते, त्याचा स्वभाव बदलतो, त्याची हॅबिट ज्याला म्हणतो आपण ती सवय बदलते आणि सुखकारक पद्धतीनं जीवन जगण्याची त्याला सवय होऊन जाते. हा जीवनमार्ग आहे. शुभकार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबा थेंबाने पात्र भरते, थोड्या थोड्या शुभकर्मानं शुभकर्म वाढत जाते. कोणालाही करणं शक्य आहे. नाही माझ्यानं व्हायचं नाही ते असं म्हणून नाही चालायचं. कुशल काम करायला माझ्यानं होणार नाही असं म्हणून चालतं. होणारच नाही, परंतु थोड्या प्रमाणात होईल. पुन्हा पुन्हा करत राहिलं अधिक प्रमाणात होईल. जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते, ते कर्म चांगल्या रीतीनं झालं असं समजावं. एखादं केलं आणि नंतर पश्चाताप झाला, काम बिघडलं. नंतर पश्चाताप होणार नाही असं जेव्हा आपल्या हातून घडतं तेव्हा आपलं सुख टिकून राहतं, सुखाची अवस्था टिकून राहते आणि त्या टिकलेल्या अवस्थेमधून पुन्हा जे काही आपण करू ते सुद्धा सुखास कारणीभूत होतं. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. त्यामुळे सुखानं जगायचं असेल तर सुख आपल्या मुठीत आहे, ही पद्धत फक्त स्वीकारावी लागते. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. जे कर्म केल्यानं पश्चातापाची वेळ येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येतं, ते एक चांगलं काम झालं असं समजावं यासाठी म्हटलेलं आहे. थोडक्यामध्ये सकारात्मक वागणं याला शील म्हटलेलं आहे. आणि बुद्ध धर्मामध्ये शीलाला सर्वात जास्त महत्त्व आहे. जास्त म्हणजे टॉपचं महत्त्व आहे. शील हा माणसाच्या जीवनाचा पाया आहे, सुखदुःखाचा पाया आहे. हा पाया जितका भक्कम तितकं त्याचं सुख आणि समाधान जास्त. हा पाया जितका हा ठिसूळ तसं त्याचं सुखदुःख असं मिश्रित जीवन चालू राहणार. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून या बाबतीत बुद्ध धर्मामध्ये याच्यामध्ये पालीमध्ये सुद्धा फार चांगल्या गाथा आलेल्या आहेत. उदाहरणार्थ पुप्प वर्गामध्ये एक मजेशीर गाथा दिली आहे. याच्यामधली एक गाथा आहे पहा. चंदनं तगरं वापी उपलंग अयवस्यकी एते संगंधजातानां शिलगंधो अनुत्तरो. की चंदन, धूप, कमळ, मधुमालती या फुलांच्या सुगंधापेक्षा शिलाचा सुगंध अधिक असतो. कुठल्याही फुलाच्या सुगंधापेक्षा शिलाचा सुगंध म्हणजे सदाचाराचा सुगंध अधिक असतो असं वारंवार आपल्याला बुद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत असतो. अशा अनेक गाथा आपल्याला या धम्मपदामध्ये पाहायला मिळतात. आणखी एक महत्त्वाची गाथा इथे यमक वाक्यामध्ये आलेली आहे की मनुष्य जर दुष्टपणे बोलू लागला तर गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते, त्याप्रमाणे अशा माणसाच्या हातून पाठीमागून दुःख धावत असते. ही धम्मपदातली पहिलीच गाथा आहे. पहिलं जे वग्ग आहे ज्याला यमक वग्ग म्हटलेलं आहे त्यामध्ये हा सिद्धांत म्हटलेला आहे. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाच पदुष्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःखमन्वेती चक्कवं वहतो पदं. की मन सर्व श्रेष्ठ आहे, सर्वात अग्रभागी आहे. मनच नेतं आहे, नियंत आहे. जर दुष्ट मनानं मनुष्य काही करीत असेल तर त्यातून ज्याप्रमाणे बैलगाडीच्या त्या बैलाच्या पाठीमागून गाडीच्या चाकाचं ओझं जातं, त्याप्रमाणे त्याच्या दुष्ट वागण्यातून दुःखाचं ओझं त्याच्या पाठीमागे कायम राहतं, त्यातून तो सुटू शकत नाही. त्याच्या उलटी गाथा पुढे म्हटलं आहे. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया
मनसाच प्रसन्नेन भासती वा करोती वा ततोनं दुःखमन्वेती छाया व अनपायिनी. की जर मनुष्य प्रसन्न मनानं वावरत असेल, कुशल मनानं वावरत असेल, सत मनानं वावरत असेल, तर ज्याप्रमाणे सावली आपणाला कधी सोडून जात नाही, ज्याप्रमाणे सावली आपणाला कधीच सोडून जात नाही, त्याप्रमाणे दुःख आपणापासून कधीच दूर होत नाही. एवढं शुभ आणि अशुभाचं महत्त्व ह्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून शुभकर्मच करत राहिली पाहिजेत, कुशलच करत राहिले पाहिजे, ही धम्माची सर्वात मोठी शिकवण आहे. आणि त्यासंबंधीच्या गाथा आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. जर आपण हे करत नसू तर आपण धम्माचं आचरण करतो असं म्हणता येणार नाही. आणखी 2-3 महत्त्वाच्या गाथा आहेत. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे असं म्हटलेलं आहे. भूक हा सर्वात असा वाईट रोग आहे असं म्हटलेलं आहे. ही गाथा सुखवाक्यामध्ये आलेली आहे. जिगत्सा परमारोगा संखारा परमहं परमा दुःखा एतं यत्वा यथा भूतं निब्बानं परमं सुखं. भूक हा सर्वात मोठा रोग आहे. निरणाळे मनाला लागलेल्या सवयी, संस्कार हे परम दुःख आहे. कोणाला तंबाखू खाण्याची सवय लागते, संस्कार दुःखात परिवर्तित होतो. म्हणून आपल्या साऱ्या सवयी तपासायच्या असतात की कोणकोणती सवय मला आहे आणि त्या सवयीचा परिणाम काय होतो. सवय म्हणजे संस्कार, ते करण्याची मनाला लागलेली वळण, त्याला सवय म्हणतात. तेच करण्याची त्याला सवय म्हणतात, तो संस्कार आहे. मग असे जेवढे आपल्या वाईट सवयी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांची ही दखल घेतली पाहिजे. कारण ते परमदुःख आहे, एका दिवसाचं नाही, सतत ते दुःखच निर्माण करतात. म्हणून संखारा परमा दुःखा एतं यत्वा यथाभूतं, ते जसंच्या तसं आहे तसं जाणून, अरे यातून असं दुःख निर्माण होतं, त्याशिवाय दुसरं काही निर्माण होतच नाही, हे जाणणं फार महत्त्वाचं आहे. असं यथाभूत मनुष्य जेव्हा जाणायला लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की खऱ्या अर्थानं निर्वाण हेच परमसुख आहे. आपल्या तिथे पोचलं पाहिजे. तर निर्वाणाचं महत्त्व इथे अशा पद्धतीने मांडलेलं आहे. एवढंच नाही, आणखी थोडीशी एक महत्त्वाची गाथा आहे पुढे. आरोग्या परमा लाभा, निरोगी असणं हा फार मोठा लाभ आहे, फार मोठी प्राप्ती आहे. निरोगी असणं, आरोग्या परमा लाभ म्हटलं. संतुष्टी परमं धनं, संतुष्ट राहणं, समाधानी राहणं हे फार मोठं धन आहे. कुठल्याही धनसंपत्तीपेक्षा सर्वात मोठं धन शांत, समाधानी राहणं, संतुष्ट राहणं आहे. आपण याकडे लक्ष देत नाही. ह्या मनाच्या अवस्था आहेत, त्या सुखकारक आहेत. संतुष्टी मनाची अवस्था आहे, ती सुखकारक आहे. मग त्यापेक्षा धनसंपत्तीची काय किंमत? हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. परंतु धनसंपत्तीच्या पाठीमागे लागून आपण चिंताक्रांत होतो, चिडचिड करतो, माझं करतो, हाव भाळवतो, दुसऱ्याशी कसंही वागतो, त्यामधून दुःख निर्माण होतं. त्यामुळं धनप्राप्तीच्या पाठीमागे जर योग्य पद्धतीनं आपण लागलो नाही तर ती दुःख निर्माण होण्यास कारणीभूत होते. आणि जे प्राप्त होतं त्याचा सुखानं उपभोग घेण्याचं जर आपण केलं नाही तर त्यामधून संतुष्टी मिळत नाही, समाधान मिळत नाही. कंजूस असतात माणसं, किती कंजूस असावं त्यालाही काही मर्यादा आहे ना. कंजूसी हा सुद्धा रोगच आहे. दिलं मोकळा झाला, कटकट गेले. पण कंजूसी कायम खिशामध्ये पडून असते, धरून ठेवलेली असते मुठीमध्ये. त्यामुळे कंजूसी ही सुद्धा महाभयंकर गोष्ट आहे. तर आरोग्या परमा लाभ, संतुष्टी परमं धनं, विश्वासा परमा याती, निब्बानं परमं सुखं.
विसासा परमायाती. माणसामधलं नातं कोणतं श्रेष्ठ आहे? विश्वास. माणसामधलं विश्वासाचं नातं हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. त्यापेक्षा कोणतंही नातं श्रेष्ठ नाही. आणि म्हणून एकत्रित राहायचं असेल कुटुंब म्हणून, एकत्रित राहायचं असेल समाज म्हणून, एकत्रित राहायचं असेल संसार करण्यासाठी, तर तिथे पहिली अट आहे, परस्परांचा विश्वास पक्का असला पाहिजे. आणि विश्वास संपादन करण्यासाठी, तो राखण्यासाठी, तो कायम टिकवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. जर विश्वास तुटला तर काय होतं हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. मनुष्य नुसता तुटतो आपल्यापासून असं नाही, परंतु तो कायमचा डेंजर बनतो, म्हणजे वैरी बनतो. कायम आपल्याबद्दल तो वाईटच करत राहतो. असे जेवढ्या लोकांचे विश्वास तुटलेले असतील तिथे सारा मामला संपला असं होत नाही. ती सारी माणसं वैऱ्यासारखी वागतात, कुठेही केव्हाही कसंही दुःख देतात. म्हणून विश्वास हे सर्व नात्यांमधलं सर्वात श्रेष्ठ नातं असं बुद्धानं मांडलेलं आहे. आणि अर्थात निर्वाण हे परमसुख आहे. म्हणून पविवेकम रसंग पित्वा रसंग उपसमस्यच निद्रो होती निपातो धम्म पिती रसंग पिबंग. विवेकरूपी, प्रज्ञारूपी, विचाररूपी हा रस सेवन करा. विवेकशील, विचारशील मनुष्य या रसाचं जेव्हा सेवन करतो तेव्हा तो निर्भय बनतो, खऱ्या अर्थाने निर्भय बनतो. आणि जेव्हा धम्माचा रस पितो, त्याला मैत्रीचा रस म्हटलेला आहे, करुणेचा रस म्हटलेला आहे, मुदितेचा रस म्हटलेला आहे, तेव्हा तो निष्पाप बनून जातो. तर धम्मपदातल्या अशा जो सर्वच गाथा ह्या आचरणाचं मूल्य प्रतिपादन करणारे आहेत. आणि त्याचा वापर इथे बाबासाहेबांनी केलेला आहे की बौद्ध जीवन मार्गामध्ये सत असत किंवा पाप ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मनुष्य तोच बौद्ध जो कुशल जगायला लागतो. दुःख निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून तो दूर राहतो. ते निर्माणच होऊ देणार नाही याबद्दल कायम सावध राहतो, दक्ष राहतो आणि त्याप्रमाणे प्रयत्न करतो. तो धम्माप्रमाणे जीवन जगतो असा त्याचा अर्थ आहे. तो बौद्धांचा जीवन मार्ग आहे. परंतु जो कशाचीच तमा कळत नाही, कुठे लक्षच देत नाही, जशी व्यवहारामध्ये लहानपणापासून सवय लागली जगण्याची तसाच जगत राहतो, तर असा मनुष्य सुखदुःखाचं संमिश्र जीवन जगतो. तो काही सुखापर्यंत जाऊ शकत नाही. दुःखही निर्माण करणारे, सुखही निर्माण करणारे, दुःख निर्माण करणं सुख आहे. आणि मनुष्य मग या सवयीला वाईट सवय असं समजत नाही. तो काय करतो, ती सवय चांगली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, स्वतःची समजूत घालतो. व्यवहारामध्ये त्यासाठी शब्दप्रयोग केले जातात. विशेषतः संसारी जीवनामध्ये संसार म्हटला की भांड्याला भांडं लागायचंच आहे ना. ही भाषा सगळीकडे. त्याचा अर्थ काय, तुझं माझं आम्ही करीतच राहू, सवयीप्रमाणे मी तसं वागतच राहू, ते काही वाईट नाही. अहो चालायचं, संसारामध्ये असं चालतं म्हणून. आहे ना फसगत स्वतःची, स्वतःची फसगत आहे की नाही. मनुष्य एवढी चालाकी करतो आणि स्वतःला फसवतो. पण त्या भांड्यांची गंमत अशी आहे ना, वागतो हा, करतो हा आणि ढकलतो कोणावरती, त्या भांड्यावरती. अरे बाबा, भांडे काही आपोआप उठत नाही भानामतीसारखी, एकमेकाशी टक्कर घेत नाहीत, त्यांचा काही खणखणाट होत नाही. तू आहेस ते करणारा, पण ढकललं कोणावरती, त्या भांड्यावरती. म्हणजे मनुष्य व्यवहारामध्ये किती
चालाखीनं वागत असतो ते पहा, ही चालाखीच आहे ना. संसार म्हटला की तुझं माझं आलंच, भांड्याला भांडं लागणारच. बुद्धाचं म्हणणं आहे तर तेच तर बिघडलं. तू कसंही वागून चालणार नाही, तुला विश्वासच संपादन केला पाहिजे, तुला विश्वासच मिळाला पाहिजे. विश्वास टिकून ठेवण्याचा तू प्रयत्न केला पाहिजे, तरच तुझ्या हातात सुख राहील, नाही तर सुख काही राहणार नाही. इतकी सरळ आणि सोपी गोष्ट आहे. तर व्यवहारामधल्या अशा अनेक गोष्टीमुळं कधी आता आपल्यातून काही रागाच्या भरात काही घडलं, मनुष्य काय म्हणतो, राग आला मला, ही गोष्ट खरी आहे, पण तुझ्यामुळं आला. म्हणजे ढकलून दिलं दुसऱ्यावर, त्या राग तुला आला आहे ना. राग आणण्याचं ठिकाण कुठलं आहे? तू आहे, तुझं मन आहे. राग तिथे निर्माण झाला, तू काय म्हणतो तुझ्यामुळं राग आला म्हणून. अशा प्रकारे व्यवहारामधली जी काही भाषा आपली आहे, अतिशय चकवणारी भाषा आहे, फिरवणारी भाषा आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये सावध राहिलं पाहिजे. ते सत्य म्हणून चालायचं नाही. सत्य हे मानलं पाहिजे की मला दुःख निर्माण करायचं नाही, मी सुखानंच वागेल आणि दुःख निर्माण होऊ देणार नाही याची काळजी घेईल. म्हणून जेव्हा जेव्हा दुःख निर्माण होण्याचा प्रसंग येतो, वागण्याची, बोलण्याची, करण्याची वेळ येते, ताबडतोब सावध झालं पाहिजे की मी इथे करणारच नाही, मी गप्प राहील. किमान 5 वेळा मी माझा श्वासोश्वास घेण्याचा प्रयत्न करेल आणि ती भावना कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि मग वागेल. असं जेव्हा आपण वागतो तेव्हा सवयीनं दुःख निर्माण करण्याची जी काही पद्धती चालू आहे ती कुठेतरी थांबते. आपण दुःखाला आळा घालतो आणि आपलं सुख जे ते आपण ओढत राहतो. इतकी ही महत्त्वाची शिकवण आहे, इतका हा महत्त्वाचा संस्कार आहे. हे आचरण करणं कोणालाही शक्य आहे, फक्त समजून घेतलं पाहिजे, त्यापेक्षा अधिक काही नाही. आणि बाबासाहेबांनी ते अशा पद्धतीनं आपल्या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे की ही सुख, सत्य, असत्य आणि पाप. असत्य हेच पाप आहे, दुसरं पाप नाही. सत्य कुशल, असत्य अकुशल. त्यामुळं बौद्ध मनुष्य कुशलच असावा, कुशलाप्रमाणे त्यानं सतत वागावं, कुशल पद्धतीचं त्यानं जीवन जगावं. हा बुद्ध धर्मातला सर्वात मोठा संस्कार आहे. ते सूत्र हातात धरूनच बौद्ध जीवन मार्गावरती पुढे जायचं असतं. हे सूत्र सुटलं की तुमच्या बौद्ध बनण्याला काहीच अर्थ नाही, बौद्ध म्हणण्याला काहीच अर्थ नाही, बौद्ध तत्वज्ञान शिकण्याला काहीच अर्थ नाही. किती पाठांतर करा, किती माहिती करा, त्या माहितीला काही अर्थ नाही. हे एक सूत्र हातातून सटकलं, मनुष्य बुद्ध धर्मापासून परागंदा झाला. म्हणून बौद्ध मनुष्य तोच जो सकारात्मक वागण्याचा प्रयत्न करतो. आणि एवढी एक गोष्ट समाजामध्ये घडून आली, माणसामध्ये घडून आली, तर बौद्ध समाजाचं चित्र पलटून जाईल. गटबाजी दिसायची नाही, भांडणतंटा दिसायचा नाही, भेदाभेद दिसायचा नाही. समाजातला प्रत्येक मनुष्य एकमेकाशी आदरानं वागेल, आपुलकीनं वागेल, त्याच्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न करेल. सामान्य गोष्ट नाही, ती क्रांती घडवून आणणारी गोष्ट आहे, समग्र क्रांती घडवून आणणारी गोष्ट आहे. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये क्रांती घडते, साऱ्या सामाजिक जीवनामध्ये क्रांती घडते. जर हेच केलं नाही तर बुद्ध धर्माचा काडीचाही उपयोग नाही. आणि हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार बाबासाहेबांनी पुढे दिलेला आहे. आपण याचा थोडासा क्रम बदललेला आहे, पण बाबासाहेबांनी मात्र आपल्या ग्रंथामध्ये या गोष्टीला पहिला क्रमांक दिलेला आहे. बौद्ध जीवन मार्ग पहिला क्रमांक दिलेला आहे. आपण अभ्यास करताना क्रम जरा मागे पुढे केलेले आहेत, पण आता जाता जाता हे लक्षात घेतलं पाहिजे की बुद्ध धर्माचं, बौद्ध जीवन मार्गाचं, बौद्ध बनण्याचं एकमात्र सूत्र आहे कुशल कार्य करण्याची पाठ धरणं, कास धरणं, ते सूत्र हातचं कधी जाऊ न देणं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन घडवायचा प्रयत्न करणं. जर हे आपण करत नसू तर आपल्या कुठल्याही करण्याला काहीही अर्थ नाही आणि त्या अर्थानं आपल्याला बौद्ध म्हणण्याला सुद्धा काहीही अर्थ नाही. तर मला वाटतं एवढं आता पुष्कळ झालं. आज आपण एवढंच लक्षात घेऊ आणि थांबू. जय भीम.